नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्रिटेशन या चॅनलवर मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहोत। तर आज आपण बनवणार आहोत चिवणी फ्राय। त्यासाठी मी चिवणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ही चिवणी जी आहे ती पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात आणि त्यांना गाभोळी असते, त्यांचीच आपण चिवणी फ्राय आता करणार आहोत। आता चला मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं पेस्ट घेतलेली आहे। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच आगरी मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे जर आगरी मसाला नसेल तर तुमच्या घरातील कोणताही साठवणीचा मसाला तुम्ही घेऊ शकता। हे बघा, आपण छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता सर्व चिवण्यांना ही पेस्ट आपण लावून घेणार आहोत। चिवण्यांना छान अशी गाभोली आहे। ही चिवणी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळतात आणि यांना मस्त चव लागते। ही चिवणी खायला खूप टेस्टी लागतात, म्हणून तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहेत ते। हे मसाला आपण सर्व एक एक करून चिवण्यांना लावून घेतलेला आहे। आता ही चिवणी आपण 20 मिनिटे ठेवून देऊया। चिवणी आपण झाकून देऊन बाजूला ठेवूया। आता एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे। 4-5-6 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे। लसूण छान परतून घेऊया। लसूण मस्तपैकी परतून झालेला आहे। आता आपण जी चिवणी मसाला लावून घेतलेली आहे ती आता यावर एक एक करून सोडूया। मंद आचेवर चिवणी फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ती आतपर्यंत शिजतील। आता 5 मिनिटे चिवणी एका बाजूने शिजू द्यायची। पलटी करून घेऊया। बघा, चिवणी अशी मस्त झालेली आहे एका बाजूने। आता आपण पलटी करून घेत आहोत। आपण सुरुवातीला तेलामध्ये जे लसूण घेतलेला आहे त्याचा पण एक खमंग वास चिवण्यांना येतो। आता दुसऱ्या बाजूने पुन्हा पलटी करून घेत आहोत। तुम्हाला जर अशा आमच्या नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा आमचे नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर आपण पुन्हा त्या बाजूने पलटून घेत आहोत। आपले चिवणी फ्राय तयार होत आहेत। मसाला पण छान चिवण्यांना लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपले चिवणी फ्राय रेडी आहेत। बघा कसे छान झालेले आहेत। हे चिवणी आपण भाकरी सोबत खाऊ शकतो, छान लागतात। आपण आता वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया। तर आपली चिवणी फ्राय ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।